नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ थोडा मोठा होईल, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कारण जो शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतोय त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. जो शेतकरी नियमित कर्ज भरतोय त्यांच्यासाठीही महत्त्वाचा आहे. कारण केंद्र सरकारच्या निधीची पूर्तता आता राज्य सरकारच्या कर्जमाफीचा लाभ या महत्त्वाच्या गोष्टी भविष्यात घडणार आहेत आणि लवकरच आपण ज्या गोष्टीची वाट पाहतोय ती म्हणजे कर्जमाफी ही पदरात पडण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकार दिलेलं शब्द पाळायला सुरुवात उशिरा करतंय, परंतु शब्द पाळतंय, नियम लावतंय, अटी लावतंय, निकष लावतंय, परंतु शब्द तर कमीत कमी त्यांच्या ध्यानात आहे. आता त्यांना परिस्थिती अशी निर्माण झाली आहे, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ह्या डोळ्यासमोर आहेत आणि या अगोदर कर्जमाफीबाबत कुठला तरी निर्णय ठाम घेतल्याशिवाय राज्य सरकारला आता भाग नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, आपण या अगोदर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याविषयी 1 ते 2 व्हिडिओ बनवलेले होते आणि त्यामध्ये हे स्पष्टही सांगितलेलं होतं की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार. आणि त्या प्रक्रियेची सुरुवात आणि त्याची चुणूक काही गोष्टीतून लागली आहे आणि त्याची माहिती कुठून लागली आहे चुणूक आणि कुठून स्रोत निर्माण झाला आहे की जेणेकरून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळू शकते. कारण या अगोदर आपण जो व्हिडिओ घेतलेला होता शेतकरी मित्रांनो, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याविषयी, त्यामध्ये आपण स्पष्ट सांगितलेलं होतं व RBIचा नियमसुद्धा दाखवलेला होता की RBIच्या नियमाचं पालन राज्य सरकारला करावंच लागेल. कारण जर तुम्ही थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असाल तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफी करावीच लागेल. हा RBIचा नियम आहे आणि हा RBIचा नियम जर राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली तर हा नियम लागू होतो आणि हा नियम त्यांना बंधनकारक आहे. आणि त्याची चुणूक कुठून लागली? एक 4 ते 5 दिवस झाले शेतकरी मित्रांनो, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाषणामध्ये स्पष्ट केलं. कसं आहे, त्यांनी काय स्पष्ट केलं की आम्ही सलग 2 वर्ष जे शेतकरी रिन्युअल करतात त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. मग ती 2 वर्ष असो, 3 वर्ष असो अथवा 4 वर्ष असो, हे आम्ही ठरवू, तुम्ही त्याचे मालक नाहीत, असं स्पष्ट त्यांनी बोलताना सांगितलेलं होतं. आणि त्यांच्या बोलण्यातून हा रुख होता. पण महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, हा विषय निघालाच कशावरून? अजितदादा जे बोलतात त्या गोष्टीमागं थोडं का होईना तथ्य असतं आणि ते तथ्य असल्याशिवाय त्या शब्दाविषयी बोलत नाहीत. अजितदादांनी सुरुवातीला काय म्हणलं की आम्ही कर्जमाफी करू असं आमचं आश्वासन नव्हतं, आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं नव्हतं. परत काय बोलले दादा की मार्च एंडिंगपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरा. त्याच्यानंतर खूप शेतकऱ्यांचा रोष पाहता आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू असंही स्पष्ट केलं. आणि परवाचंच ताजं कमेंट त्यांचं की नियमित जे 2 वर्ष सलग शेतकरी कर्जफेड करतात, नियमित कर्ज भरतात आणि उचलतात, अशाच शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार आहोत. कसं आहे, कुठल्याही पदावर असलेल्या माणूस अशी गोष्टी जेव्हा बोलतो तो सहजासहजी बोलत नसतो. त्यामागं काही का होईना मोठं तथ्य असतं आणि त्या तथ्याला काहीतरी तथ्य असल्याशिवाय त्याला अनुसरून अशा गोष्टी पुढारी करू शकत नसतात. कारण हा विषय 100% त्यांच्या डोक्यात आहे. त्यांना माहीत आहे की या गोष्टी कराव्याच लागणार आहेत आणि या गोष्टी केल्या तरच आपल्याला थकबाकीदार कर्जमाफी करावी लागेल आणि त्याचबरोबर
रेग्युलरवाल्याची कर्जमाफी करावी लागेल. कारण रेग्युलरवाल्याला जर तुम्ही सोडलं तर RBIचा नियम तुम्हाला लागू होतो आणि त्या पद्धतीची कारवाई तुम्हाला सरकारला होऊ शकते. आणि या गोष्टीला अनुसरूनच जो शब्द अजितदादांनी बोललेला आहे तो शब्द महत्त्वाचा आहे. कारण कुठलाही पुढारी अशा गोष्टी मनानं बोलू शकत नाही आहे. त्या गोष्टीमागं काही का होईना तथ्य असल्याशिवाय असल्या गोष्टी घडू शकत नाहीत. आणि दादानी स्पष्ट केलं आहे की जे रेग्युलर 2 वर्ष सलग कर्जफेड करतात. आता विषय कसा आहे, 2 वर्ष आपण 2 नाही 3-3, 4-4 वर्ष रेग्युलर आहात. भरपूर शेतकरी आहेत दादा, काळजी करू नका. त्याच प्रतीक्षेत आहोत जे कर्जमाफीला जे रेग्युलर आहेत 3-3, 4-4 वर्ष रेग्युलर आहेत. तुम्ही फक्त निर्णय घ्या, अपेक्षा आमची इतकीच आहे. आणि अजितदादाच्या शब्दामागं कुठलीही गोष्ट साधी नसते, त्यामागं कुठलं का होईना तथ्य असतं आणि त्या तथ्याची सुरुवात त्याची चुणूक लागली आहे म्हणायला हरकत नाही. कारण RBIने नियम काय घालून घेतला आहे की जर तुम्ही थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असाल तर हाच नियम रेग्युलर शेतकऱ्याला लागू होऊ शकतो. आणि जितकं कर्ज त्या शेतकऱ्याचं आहे रेग्युलरवाल्याचं तितकंच कर्ज त्याचं माफ करून तितकंच कर्ज किंवा त्याच्यापेक्षा जास्त कर्ज त्या शेतकऱ्याला तुम्हाला द्यावं लागेल. ही महत्त्वाची बाब या RBIच्या नियमामध्ये आहे. आणि हा नियम त्यांना आडखाटा करतोय हे स्पष्ट आहे. कारण राज्य सरकारनं जर थकबाकीदार शेतकऱ्याची कर्जमाफी जर केली आणि निर्णय घेतला तर त्यांना रेग्युलरवाल्याला सोबत घ्यावंच लागेल. कारण आपण अपेक्षा काय धरलेली होती इतके दिवस की रेग्युलर जे शेतकरी कर्ज भरतात त्या रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याबाबत कुणीच का आवाज उठवत नाही. विरोधी पक्ष आवाज उठवत नाही, कुठला पुढारी बोलत नाही, कुठला खासदार बोलत नाही, कुठला आमदार बोलत नाही. कारण रेग्युलरवाला हा जहागीरदार नाही, रेग्युलरवाला हा का मोठा शेतकरी नाही. रेग्युलरवाला फक्त आपलं सिव्हिल खराब होऊ नये म्हणून लोकांचे व्याजानं पैसे काढून तो रेग्युलर होतो, कर्ज भरतो आणि रिन्युअल करतो. कारण त्याला भीती आहे की भविष्यात माझं सिव्हिल खराब होईल, भविष्यात माझ्या अडचणी समोर येऊ शकतात. यासाठी व्याजानं पैसे काढून लोकांचं हातोसणे करून तो कर्ज भरत असतो. परंतु राज्य शासनानं ह्या गैरसमजामध्ये जातं की हा शेतकरी धनवान आहे, पैसेवान आहे म्हणून तो रेग्युलर राहतो आणि पैसेची देवाणघेवाण करून तो परत कर्ज भरतो आणि परत कर्ज उचलतो. ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. तुम्ही समिती गठीत केलात, तुम्ही एक समिती निर्माण केलात. या समितीला तुम्ही जे रेग्युलरवाले आहेत त्यांचीही चौकशी करा, त्यांची परिस्थिती काय, त्यांची अडचण काय आणि त्या कोणत्या परिस्थितीतून ते जात आहेत आणि तुमचं कर्ज फेडतायत. तुम्ही ह्या परिस्थितीची जाणीव करूनच मग त्यांना तुम्ही रेग्युलरवाल्याला कर्जमाफी द्या. कारण तो सर्वसाधारण आहे आणि ह्या सर्वसाधारण गटाला जो गट आहे तो रेग्युलर कर्जफेड करतो त्याला कर्जमाफी तुम्हाला द्यावीच लागेल. RBIचा नियम तुमच्या पुढे आहे. RBIच्या नियमाच्या पुढे राज्य सरकारला जाता येणार नाही, त्याला ते निर्णय घ्यावाच लागेल. आणि त्याबाबतच मोठी चुणूक माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलं की सलग 2 वर्ष जर तुम्ही कर्जफेड करत असाल तर त्या शेतकऱ्यांना आम्ही कर्ज. आता त्यांनी जे वक्तव्य केलं ते जाजावून केलेलं होतं हे स्पष्ट आहे. मग ते बोलणारे माणूस नाहीत, त्यांनी सहजासहजी बोलू शकत नाहीत. याबाबत काही का होईना दडलेला आहे, या गोष्टीत काही का होईना तथ्य आहे. त्यामुळं जरूर दादा म्हणत असतील की तुम्ही रेग्युलरवाल्याची कर्जमाफी करणार आहोत जेणेकरून हे रेग्युलरवाले पैसे भरतील, जेणेकरून आम्ही थकबाकीदाराला कर्जमाफी देऊ व रेग्युलरवाले अजून रिन्युअल करतील व चालूमध्ये राहतील आणि परत आम्हाला जे रेग्युलर आहेत ते बाजूला ठेवून थकबाकीदाराची कर्जमाफी आम्ही करू शकू, जेणेकरून या शब्दामुळे लोक पैसे भरतील. हे चुकीचं आहे दादा. जरी तुम्ही असं बोलून जर शेतकऱ्यांचे पैसे भरायला लावून त्यांना लाभ न देण्याचा प्रयत्न जरी करत असाल तो पूर्णपणे चुकीचा आहे. आणि ते जर करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर मग RBIचा नियम तुम्हाला पाळावाच लागेल. RBIचा नियम तुम्हाला जो नियम वाटी घालून दिले आहेत त्या नियमाचं पालन तुम्हाला करावंच लागेल आणि त्याबाबत तुम्हाला योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल. कारण जरी थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली शेतकरी मित्रांनो तर आपल्याला रेग्युलरवाले जे राहिलेले आहेत
रेग्युलरवाले शेतकरी आहेत त्यांनासुद्धा कर्जमाफी मिळणार आहे. याबाबत जरी कुणी मोठेपणानं जरी सांगितलं नसलं आणि कोणी जर बोललेलं नसलं तर हे भविष्यात घडणार आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन अपडेटसाठी व नवीन व्हिडिओसाठी जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांना चांगले व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.